नमस्कार आणि सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे आपत्ती व्यवस्थापन किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो. हा विषय फक्त पुस्तकात शिकण्यापुरता नाहीये, तर आपल्या रोजच्या आयुष्यात सुरक्षित राहण्यासाठी याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. जरा विचार करून बघा, आपल्या आयुष्यात कधी अचानक एखादी धोकादायक घटना घडली आहे का? समजा मोठा पाऊस आणि पूर आला असेल किंवा छोटा मोठा अपघात झाला असेल. कसा असतो तो अनुभव? अशा घटनांचा विचार केला की हा विषय आपल्या किती जवळचा आहे हे लगेच लक्षात येतं. चला तर मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपत्ती म्हणजे नेमकं काय, त्याचे प्रकार कोणते आणि त्याचे परिणाम काय होतात. मग आपण आपत्तीच्या जीवनकाळाबद्दल बोलू. आणि हो, या सगळ्यावर मात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कसं करायचं, प्रथम उपचार आणि कोणत्या संस्था मदत करतात हे सगळं आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत प्रश्नापासून. आपत्ती म्हणजे काय? व्हॉट इज अ डिझास्टर? संयुक्त राष्ट्रांनी म्हणजे युनायटेड नेशन्सने याची एक सोपी व्याख्या दिली आहे. आपत्ती म्हणजे अशी अचानक घडणारी घटना ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. यात दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे अचानक म्हणजेच सडन, आणि दुसरा म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजेच ह्यूज लॉस. विचार करा, भूकंप किंवा पूर हे कधीच सांगून येत नाहीत. ते अचानक येतात आणि खूप मोठं नुकसान करतात. आता आपत्तींचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती म्हणजे नॅचरल डिझास्टर्स. या निसर्गामुळे घडतात, जसं की भूकंप, पूर किंवा वादळं. आपण यांना थांबवू शकत नाही. आणि दुसरी आहे मानवनिर्मित आपत्ती म्हणजे मॅन मेड डिझास्टर्स. या मानवी चुकांमुळे किंवा कृतींमुळे होतात, जसं की युद्ध, कारखान्यातील अपघात किंवा दहशतवाद. चांगली गोष्ट ही की ह्या आपत्ती आपण टाळू शकतो. चला, आता आपण आपत्तींचे अजून कोणकोणते प्रकार आहेत आणि त्यांचे आपल्या समाजावर, पर्यावरणावर काय परिणाम होतात हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. या तक्त्याकडे बघा. इथे आपत्तींचं वर्गीकरण केलंय. पहिलं आहे भूभौतिक म्हणजे जिओफिजिकल. यात जमिनीशी किंवा वातावरणाशी संबंधित आपत्ती येतात, जसं की भूकंप, त्सुनामी, पूर. दुसरं आहे जैविक म्हणजे बायोलॉजिकल. यात वनस्पती किंवा प्राण्यांमुळे पसरणारे धोके येतात, उदाहरणार्थ वणवा किंवा कॉलरा, प्लेगसारखे साथीचे रोग. आणि तिसरं अर्थातच मानवनिर्मित मॅनमेड, ज्यात विषारी वायुगळती, युद्ध किंवा बॉम्बस्फोट यांसारख्या घटना येतात. कोणतीही आपत्ती येते तेव्हा तिचे परिणाम खूप खोलवर आणि दूरपर्यंत होतात. फक्त लोकांचा जीव जातो किंवा मालमत्तेचं नुकसान होतं असं नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो, समाजात आणि राजकारणात तणाव निर्माण होतो, पर्यावरणाची प्रचंड हानी होते, आरोग्याच्या समस्या वाढतात आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर खूप मोठा ताण येतो. आता आपण एका इंटरेस्टिंग गोष्टीकडे वळूया. तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक आपत्तीचं सुद्धा एक जीवनचक्र असतं, एक लाईफ सायकल. चला, ते काय आहे ते समजून घेऊया. या जीवनचक्रात मुख्य 3 टप्पे असतात. पहिला टप्पा आहे आणीबाणीचा टप्पा म्हणजे इमर्जन्सी फेज. हा सगळ्यात धावपळीचा काळ असतो, ज्यात बचावकार्य आणि वैद्यकीय मदतीवर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरा टप्पा आहे संक्रमणाचा म्हणजे ट्रान्झिशनल फेज. यात पुनर्वसन सुरू होतं, म्हणजे मोडतोड साफ करणं, रस्ते आणि पाणी पुरवठा पुन्हा सुरू करणं. आणि तिसरा शेवटचा टप्पा म्हणजे पुनर्रचना, रिकन्स्ट्रक्शन. हा सगळ्यात जास्त वेळ खाऊ आणि गुंतागुंतीचा असतो, ज्यात घरं पुन्हा बांधली जातात आणि आयुष्य पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न होतो. इतका वेळ आपण आपत्ती काय आहे, तिचे प्रकार आणि परिणाम बघितले. पण मग यावर उपाय काय, यावर मात कशी करायची? इथेच आपत्ती व्यवस्थापन ही संकल्पना समोर येते. हे एक नियोजनबद्ध तंत्र आहे. तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपत्ती टाळण्यासाठी प्रयत्न करणे किंवा जर ती आलीच तर तिला सामोरं जाण्यासाठी प्रभावीपणे तयारी करणे. म्हणजे संकट आल्यावर धावपळ करण्यापेक्षा ते येण्याआधीच तयार राहणं, जेणेकरून नुकसान कमीत कमी होईल. यालाच प्रोॲक्टिव्ह अप्रोच म्हणतात. या व्यवस्थापनाचे 2 महत्त्वाचे भाग आहेत. एक म्हणजे आपत्तीपूर्व व्यवस्थापन म्हणजेच प्री डिझास्टर मॅनेजमेंट. यात आपत्ती येण्याआधीची तयारी असते, जसं की धोक्याची ठिकाणं ओळखणं, लोकांना ट्रेनिंग देणं. हे अगदी आपल्या परीक्षेच्या आधी अभ्यास करण्यासारखं आहे. आणि दुसरा भाग आहे आपत्ती नंतरचे व्यवस्थापन म्हणजे पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. यात घटना घडल्यावर मदत पोहोचवणं, बचाव कार्य करणं हे सगळं येतं. आणि हे लक्षात घ्या की आपत्ती व्यवस्थापन हे एकदा करून थांबणारं काम नाहीये. ते एक सतत चालणारं चक्र आहे, अ कंटिन्युअस सायकल.
यात तयारी करणं, नुकसान कमी करणं, सज्ज राहणं, आपत्तीच्या परिणामांचा आढावा घेणं, प्रतिसाद देणं आणि शेवटी पुनर्बांधणी करणं या सगळ्या पायऱ्या येतात. हे चक्र अविरतपणे फिरत राहतं. बरं, आता आपण बोलूया की प्रत्यक्षात जेव्हा एखादी आपत्ती येते तेव्हा मदत कशी केली जाते. यात प्रथमोपचाराची आणि वेगवेगळ्या महत्त्वाच्या संस्थांची भूमिका काय असते. आपल्या देशात आपत्ती व्यवस्थापनासाठी एक ठरलेली अधिकृत यंत्रणा आहे, एक प्रॉपर सिस्टीम आहे. तिला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असं म्हणतात. आणि ही यंत्रणा राष्ट्रीय पातळीपासून ते थेट गाव पातळीपर्यंत काम करते. ही यंत्रणा कशी काम करते ते बघा. राष्ट्रीय स्तरावर याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. राज्य स्तरावर मुख्यमंत्री, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर, तालुका स्तरावर तहसीलदार आणि गाव स्तरावर सरपंच. म्हणजे अगदी पंतप्रधानांपासून ते गावाच्या सरपंचांपर्यंत सगळे यात जोडलेले आहेत, ज्यामुळे समन्वय साधणं सोपं होतं. 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFची स्थापना करण्यात आली. हे एक खास प्रशिक्षित दल आहे जे इमारत कोसळण्यासारख्या किंवा मोठ्या चक्रीवादळासारख्या गंभीर आपत्तींमध्ये विशेष बचाव कार्य करण्यासाठी सज्ज असतं. आता बोलूया प्रथमोपचाराबद्दल, म्हणजे फर्स्ट एड. डॉक्टर किंवा वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी आपण जी तातडीची मदत करतो ती म्हणजे प्रथमोपचार. याचे मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे जीव वाचवणं, दुसरं म्हणजे पीडित व्यक्तीची स्थिती आणखी बिघडण्यापासून रोखणं, तिसरं म्हणजे तिचं दुःख कमी करणं आणि चौथं म्हणजे तिची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न करणं. चला, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याचा एक छोटासा आढावा घेऊ आणि काही सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया. एक महत्त्वाचा शब्द आहे मॉक ड्रिल. मॉक ड्रिल याचा सोपा अर्थ आहे सराव. आपत्तीला सामोरं जाण्यासाठी आपली तयारी कितपत झाली आहे हे तपासण्यासाठी हा सराव केला जातो. हे अगदी आपल्या शाळेतल्या फायर ड्रिलसारखं असतं. आठवते का? यामुळे आपल्या चुका कुठे होतात ते कळतं आणि सगळ्यांमध्ये समन्वय सुधारतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण काय करायला हवं तर गर्दीच्या ठिकाणी कधी गोंधळ करू नका. पोलीस 100, अग्निशमन दल 101 आणि आपत्ती नियंत्रण 108 हे महत्त्वाचे नंबर्स पाठ करून ठेवा. वाहतुकीचे नियम नेहमी पाळा. कुठेही बेवारस वस्तू दिसल्यास तिला हात लावू नका आणि सर्वात महत्त्वाचं, कोणत्याही अफवा पसरवू नका. शेवटी एकच सोपं पण खूप महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात ठेवूया. आपत्ती टाळण्यासाठी नियमांचं पालन करा. कारण म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आता हा भाग संपवताना एक शेवटचा प्रश्न. आपल्या घरात किंवा शाळेत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी अधिक तयार राहण्यासाठी आज आपण स्वतः एक कोणतं लहानसं पाऊल उचलू शकतो यावर नक्की विचार करा.